हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? तर बघा, आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे केसांवरती. तुम्ही बघू शकता माझे केस लांब, दाट आणि सिल्की खूप छान आहेत. तर असेच तुमचेही केस पाहिजे असतील किंवा तुमच्या केसांना काही प्रॉब्लेम असेल, गळत असतील, तर त्यावरच मी आज एक व्हिडिओ घेऊन आले. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला समजेल की केसांची काय केअर करावी लागते. आणि हिवाळ्यात तर आवर्जून केसांची केअर करावी लागते, काळजी घ्यावी लागते. तर मेथी दाणे हे आपल्या केसांसाठी खूप छान आहे. ते म्हणजे आपल्या केसांना लावल्यानंतर ते एक आपल्या केसांवरचं कवचच आहे, जे की आपले केस बाहेर जॉबसाठी किंवा कशासाठी कामासाठी जर लेडीज बाहेर जातात त्यांच्यासाठी केस खूप म्हणजे खराब होतात बाहेर गेल्यानंतर. जसं की धुरळा, धूळ, प्रदूषण ह्यानं खूप जास्त डॅमेज होतात. तर त्यासाठी हा तुम्ही रेमेडी नक्की ट्राय करा. तुमचे केस खरंच खूप खराब झाले असतील किंवा गळत असतील, त्यावरही तुम्ही करू शकता. मेथीदाणे मी थोडेसे घेतलेले आहेत आणि भिजत घातले. आणि हे मेथीदाणे मी संध्याकाळी भिजत घातलेत. आणि त्यानंतर आपल्याला हे सकाळपर्यंत ठेवायचे. नाही तर आपल्याकडे एवढा टाइम नसेल तर तुम्ही 4 तास तरी भिजाय घालू शकता. कारण भिजाय घातल्यानंतर जे तयार होतं ते खूप छान असतं. ते जे पाणी ते म्हणजे आपल्या केसांसाठी अमृतच आहे. तर इथं बघू शकता मी भिजत घातलेलं मेथीदाणे ते कसे फुगलेत. एकदम गहू कसा भिजाय घालतो तसा ते फुगलंय. आणि त्यातनं असं छान असं एकदम चिकासारखं बाहेर निघतं. तर हे आपल्या शरीरासाठी खूप छान असतं. मेथी लाडू पण काही जण म्हणजे बनवतात, खातात. पण ते खायला खूप जरा हे लागतात. पण तुम्ही केसाला तर लावू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर इथं बघू शकता मी ते आपल्याला पाणी आहे ते गाळून घ्यायचंय. तर थोडंसंच पाणी आहे, पण ते आपल्याला म्हणजे तेला एवढं पाणी असेल तरी चालेल. पण आपल्या केसांना आपण जसं की तेल लावतो तसंच आपल्याला हे पाणी लावायचंय. आणि जे मी काही बनवते ते कसं वापरायचंय तेही मी पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. व्हिडिओ फक्त कंटिन्यू बघा. तर इथं मी घेतलेले मिक्सरचं भांडं, जे की मेथीदाणे जे फुगलेत, भिजलेत ते अजिबात टाकून द्यायचे नाहीत. ते बी खूप आपल्याला इम्पॉर्टंट आहेत किंवा गरजेचे आहेत. त्यापासून एक छान अशी पेस्ट तयार झाली, जी की एवढी स्मूथ आणि एकदम क्रीम, जसं की आपण जे मास्क भेटतात विकत जे केसांचे, तशा प्रकारे हा हेअर मास्क तयार झालाय. खूप छान. तर हे झालेलं आहे आपलं तयार. जे पाणी जे की टोनर म्हणू शकता तुम्ही, केसांचं सिरम म्हणू शकता, जसं ते तयार झालेलं आहे. आणि हे हेअर मास्क तयार झालाय. तर इथं बघू शकता मी अशा प्रकारचं जे असतं त्याने मी म्हणजे नाही का, लहान बाळांना औषधं पाजायला हे भेटतच, त्यानं मी लावत असते. कारण त्याने खूप व्यवस्थित लावता येतं. तर बघा, रात्री मी केसांना तेल लावून ठेवलं होतं आणि त्यामुळे केस असं विणी घातली होती ना, त्यामुळे केस वाकडे वाकडे झालेत. आणि हेअर वॉश झाल्यानंतर तुम्हाला माझे केस दिसतीलच किती छान होतात ते. तर इथं बघू शकता माझं चाललेलं आहे की पहिल्यांदा मी केसांना जे पाणी होतं आपण जे सिरम ते लावून घेतलेलं आहे. ते व्हिडिओ घ्यायचं विसरले मी. ते लावून घेतलं आणि त्यानंतर मी लावत आहे ते म्हणजे हेअर मास्क. तर इथं बघू शकता माझ्या केसांना एवढा तर काय पुरणार नव्हता. मी फक्त वरती माथ्याला जे की आपली स्काल्प आहे ना तिथंच लावून घेते. जर तुमच्याकडे खूप जास्त मेथीदाणे असतील किंवा तुमचे केस छोटे असतील, असं म्हणलं तरी चालेल, तर तुम्ही पूर्ण केसांनाही हेअर मास्क लावू शकता. पण माझ्या पूर्ण केसांना हेअर मास्क म्हणजे खूप जास्त मेथीदाणे लागतील. तर मी स्काल्पलाच लावत असते. कारण तिथं आपल्याला खाज होते किंवा कोंडा असतो आपल्या केसात. कोंडा पूर्णपणे नष्ट होतो याने. तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा आणि मग मला तुम्ही सांगा की ह्याचा रिझल्ट काय येतोय. तर मी टोनर निम्म म्हणजे वर स्काल्पलाच लावून घेतलेलं आहे, पूर्णही लावलेलं नाही. आणि उरलेलं जे काय आपलं पाणी आहे ते मी शॅम्पू करताना केसांवर टाकणार आहे. जसं का आपण शॅम्पू मिक्स करतो ह्याच्यात पाण्यात, तर ती मी त्या पाण्यात मिक्स करणार आहे, जे की तुम्ही बनवलं अगोदर व्हिडिओमध्ये बघितलंय, जे की मी बनवलंय त्यात. आणि हा मास्क लावल्यानंतर कॅरी बॅग लावायला अजिबात विसरायचं नाही. जसं की आपण केसांना मेहंदी लावतो तेव्हा पण आपण कॅरी बॅग लावतो. त्यामुळे ह्याला कॅरी बॅगच लावायची लावून झाल्यानंतर. आणि तुम्ही बघू शकता इथं माझे तुम्हाला केस दिसत असतील, जे की केस धुल्यानंतर हा केसांचा माझा लुक आहे. वाळल्यानंतर, पूर्ण वाळल्यानंतर दाखवते. तर बाय बाय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.